सर नमस्कार. मी आज लोणावळा या ठिकाणी डॉक्टर पोपळघट आमचे मित्र आहे, त्यांनी तुम्हाला औषध दिलं होतं बरोबर. तुमचं नाव सांगा. भोजराज गंगाधर राखोंडे, मुक्काम पोस्ट आलं. माझी सरपंच 10 वर्ष. माझे सरपंच 10 वर्ष. ओके. हे त्या गावचे सरपंच होते 10 वर्षापासून. सर तुम्हाला मूतखड्याचा काय प्रॉब्लेम होता? माझा मुतखडा मागच्या मे जून पर्यंतपासून ते आता फेब्रुवारीपर्यंत मला त्रास होता. म्हणजे 6-7 महिने त्रास होता. किती खडे होते? 3 खडे होते. किती ml चे होते? 2 10 ml चे होते आणि 1 11 ml चे होते. 2 10 आणि तकलीफ काय व्हायची? किडनीत होतं? मला आडवं पडत होतं. आडवं पडायची. तकलीफ रडायच्या? खूप असं म्हणजे डोळत होते आणि खूप तकलीफ व्हायची. खूप तकलीफ. सण नव्हतं होत. सण होत नव्हतं. औषध जर एवढी घेतली अगोदर डॉक्टर साहेबांनीच मला तिकडे जाय ते डॉक्टर साहेबाला पण माहीत नव्हतं या औषध. असं मला सरांनी सांगितलं, माहीत झालं. पण मग खूप तकलीफ व्हायची तुम्हाला? खूप आणि दवाखाने केले? रिझल्ट आला काही? दवाखाने केले. ऑपरेशन म्हणतो 22 तारीख ऑपरेशनची. 22 फेब्रुवारी 21 फेब्रुवारीला पुन्हा चेकअप केलं. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं मॉन्ट्रल हॉस्पिटल परभणी. त्यांनी सांगितलं की पेशंटच राहिले नाही आता, तुमचे मुतखडे सगळे 10 ml चा एक होता, 11 ml चा एक होता. डॉक्टरांनी तुम्हाला औषध दिलं? 3 होते. समर्थ सक्सेस लाईफचं स्टोनचं औषध दिलं बरोबर? समर्थ सक्सेस. हो. आणि ते औषध घेतल्यानंतर किती दिवसांनी फरक जाणवलं? 1 महिना पूर्ण औषध खाल्लं नाही, 2 टाइम. ओके. सकाळी एकदा आणि संध्याकाळी. ओके. बरोबर उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याला अर्धा करून सगळी स्वतः मी करून केलं आणि 1 महिनाभर औषध खाल्लं. ओके. आणि औषध खाल्ल्या मुतखडा चेक केला. त्यावेळेस त्याच्यामध्ये किडनी स्टोन जशाल तशी होती. आणि 8 दिवसाच्या नंतर परत चेक केलं? परत पुन्हा चेक केलं तर त्याच्यामध्ये पूर्ण निर्विघ्न आहे. म्हणजे 1 महिना औषध खाल्लं, 8 दिवस तुम्ही स्टॉक ठेवलं. 8 दिवसाआधी सोनोग्राफी मध्ये तसे खडे दिसत होते, पण 8 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट दिसला का खडे पूर्ण गायब झाले. ओके. मग आपलं स्टोनचं औषध आणि महिन्याभर तुम्हाला फरक पडला? 1 महिन्यात दुखणं पण झालं? पूर्ण दुखणं बंद. ऑपरेशनची गरज पडली? ऑपरेशनची गरज नाही. म्हणजे ऑपरेशन होत होतं माझं, पण ते टळलं ऑपरेशन. कोणत्या प्रोडक्ट मग? समर्थ सक्सेस. ओके. मग तुम्ही समाधानी? लोकांनी स्टोनचं औषध घेतलं पाहिजे का आपल्याकडून? घ्यायलाच पाहिजे आणि याच्यापासून त्रासापासून मुक्त व्हायला पाहिजे. ओके. धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर सरांचे बी धन्यवाद.